या ठिकाणी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा उचित असा सन्मान या ठिकाणी होतोय। आपण टाळ्यांच्या गजरात महाराज खासदार महोदयांना या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांचं स्वागत करूया। जगद्गुरू तुकाराम महाराजांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण या महाराजांच्या पूजन पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय। महाराजांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। त्याचबरोबर पुस्तकाचे लेखक त्यांची जी टीम आहे त्यांनाही विनंती करतो, विशेषतः पांडुरंग गोपाळे हरिभक्तपरायण पांडुरंग गोपाळे यांना विनंती करतो की आपण शंकर महाराज शेवाळे यांना सन्मानित करावं। त्याचबरोबर ढवळेश्वर सरांना विनंती करतो की आपण खासदार महोदयांना आपल्या संयोजक आणि आमचे आदरणीय नाना यांचाही पुस्तक लेखक यांच्या वतीनं या ठिकाणी उचित असा सन्मान होतोय। मी त्यांना विनंती करतो। मंडळी, श्री वसंतनाना लोंढे प्रतिष्ठान आयोजित जगद्गुरू तुका झाला असे कळस हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे संयोजक, या विभागातील लोकप्रिय ज्येष्ठ नगरसेवक, गेले अनेक वर्ष माझ्याबरोबरीनं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करतात ते आदरणीय वसंतनाना लोंढे, प्रवीण लोंढे, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे लेखक म्हणून प्रकाशन झालं ते दत्तात्रय गायकवाड, संप्रदाय क्षेत्रातील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले भोसरी परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी, महिला भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं तर नानाला मनपूर्वक धन्यवाद देतो। गेले 5 वर्ष सातत्यानं आपल्या या परिसरामध्ये नाना हा उपक्रम आपण राबवता। गेल्या वर्षी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आलो होतो। अनेक जण अनेक विविध कार्यक्रम खरंतर सामाजिक जीवनामध्ये राबवत असतात। हा आपला सर्व परिसर संप्रदायाचा परिसर, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भूमी, ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर महाराजांची भूमी। आणि आपण जर पाहिलं असेल, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भाविकांचं, संप्रदायातील क्षेत्रांचं, अनेक वारकऱ्यांचं पदस्पर्श या भूमीला लाभतात। आणि अनेक उपक्रम खरं तर सामाजिक जीवनातील अनेक मंडळी घेत असतात। तो मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, तरुणांविषयी कार्यक्रम असेल, परंतु नाना आपण घेत असलेला हा उपक्रम हा खऱ्या अर्थानं मनावरती बिंबवणारा कार्यक्रम आहे। महाराजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचा उजाळा खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय। आणि म्हणून मनस्वी नाना आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। एक सामाजिक बांधिलकी ठेवून हा उपक्रम आपण करता। या उपक्रमाच्या माध्यमातून कालच या देशाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या, झटणाऱ्या, आपलं आयुष्य ज्यांनी या देशाच्या रक्षणासाठी घालवलं आहे अशा सैनिकांचा देखील सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। आणि म्हणून नाना आपण जे उपक्रम घेता ते उपक्रम समाजाला निश्चितपणे एक प्रेरणा देणारे उपक्रम आहेत। आणि म्हणून या चांगल्या उपक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं। माझ्या शुभ हस्ते खरं तर या पुस्तकाचं प्रकाशन आज होतंय। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो, पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती।
जगद्गुरु तुकोबराय पहिल्या दिवसाच्या शिबेसाठी कथेला समर्पित भावानं सुरुवात करत असताना संपूर्ण ग्रामदेवता, संत मांदयाळी, ऋषुतिल्य गुरुदेव, आदी सर्व आणि तुम्ही श्रोते मायबाप सज्जनांच्या चरणावर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबरायांचा संघर्षमय वादळी जीवनगाथा 7 दिवस तुम्हा आम्हाला श्रवण करायची आहे. तुमच्या आमच्यातल्या अंतकरणामध्ये झोपलेल्या तुकोबरायांना पुन्हा एकदा जागृत करून इंद्राणीचं भक्तिमय ढवळलेलं पाणी पुन्हा एकदा शांत निरामय जगाच्या प्रांगणामध्ये अनुभवायचं आहे. त्याच्यासाठी असलेली ही जगद्गुरु तुकोबरायांची भावमय, सुरस, गोड, जगायला शिकवणारी, जीवनाच्या संघर्षामध्ये तग धरून परमार्थ भक्ती साधनेपर्यंत नेणारी कथा 7 दिवस समर्पित करायचे. तुका आकाशा येवडा ज्यांनी संयोजन केलंय, आज पहिल्याच दिवशी त्यांचा नामोल्लेख करतो. वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये, अहिंसात्मक जीवन जगणार, गुलाबाची कोमलता, चंद्राची शीतलता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, सागराची खोली ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या ज्ञायानं अवघ विश्व कवेत घेऊ पाहणार व्यक्तिमत्व. या भोज नगरीमध्ये अनेक वर्ष राजकारणामध्ये राहून परमार्थ साधनेत ज्यांनी आयुष्य गमावलं, चंदनासारखा देह इतरांच्या सेवेसाठी झिजवला, ते हरिभक्तीपरायण वसंतनाना लोंढे, त्यांचा संपूर्ण परिवार, जगद्गुरु तुकोबराय मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं असलेली सेवा. आज कथेची सुरुवात आहे. उशीरही झाला, उद्यापासून वेळेमध्ये कथा चालू होईल आणि वेळेतच संपेल. सज्जनो, तुम्हाला जर पुण्य, पावन आणि मुक्तीपर्यंत जायचं असेल तर बरेच साधक हिमालयाची वाट धरतात. माऊलींनी वर्णन केलं, हिमवंतु दोष खाय परिजीविताची हानी होय. माऊली म्हणतात, बद्री केदारनाथला गेला, कधी पूर येईल सांगता येत नाही. हिमालयामध्ये साधनेसाठी गेला, कधी कडा कोसळेल सांगता येणार नाही. गंगेत जर बुडी मारली, शुद्ध व्हाल. शुची शुचित्व भूत गंगा होय. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, परी तेथ आहे बुडणे, एक बुडी मारावी लागेल. पाणी किती खोल आहे माहिती नाही, पाय कधी घसरेल माहिती नाही, कधी जीवाचा शेवट होईल सांगता येत नाही. पण सज्जनो, तैशे शुचित्व नव्हे सज्जनांचे. म्हणून तुकोबराय चरित्र कथा वसंतनानांनी आपल्या भोसरी गावामध्ये ठेवली. आता गंगा तुमच्या दारापर्यंत आली. शुद्ध होणं, पवित्र होणं आणि मुक्तीपर्यंत जाणं हे तुमचं काम आहे. शिवाय जीव धोक्यात न घालता फक्त 7ला यायचंय आणि 10ला जायचंय. एवढाच वेळ तुम्ही समर्पित करायचंय. मोटके निमिष भरी दे तुझाय, संतांचं जीवन परमार्थ सन्मुख. संत चरित्राला किंमत आहे. देवही म्हणतात, माझ्या भक्तांचं चरित्र मला सगळ्यात जास्त आवडतं. देवाचं चरित्र नाही केलं तरी चालतंय, पण भक्तांचं चरित्र श्रवण जर केलं ना, 7 दिवसामध्ये तुकोबराय जे ऐकले त्याच्यापेक्षा वेगळे तुकोबराय तुम्हाला श्रवण करायला मिळतील. आम्ही तुकोबराय ऐकले, पण नेहमी चाकोरी पद्धतीत असलेले,
जरा चाकोरीच्या बाहेर जाऊन जगद्गुरु तुकोबरायांचा आवाका अणू रेणू या थोकडा तुका आकाशा येवडा गिळोनी सांडिले कलेवर झाला भवभ्रमाचा आकार. समजून घेतलं पाहिजे संतांचं चरित्र पवित्र, गोड आणि सुरस. माझ्या कृष्ण कन्हैयानं सकाळची वेळ आहे. आईनं सांगितलं, कन्हैया दूध काढत जा बाबा, आजपासनं तुला वळण लागलं पाहिजे, तू शिकला पाहिजे. भगवंत दुधाची बादली दोहन करण्यासाठी बाहेर घेऊन आलेले आहे आणि तेवढ्यात राधा गवळण आलेली आहे. राधेला बऱ्याच कीर्तनकारांनी, साहित्यकारांनी, व्याख्यात्यांनी बदनाम केलं. शंकराचार्यांनी सांगावं, राधा राधा रटते ही जीवन की बाधा मिट जाती है. राधाचा उलटा अर्थ करा धारा, जिनं अविरत माझ्या कन्हैयावर, माझ्या लल्लावर प्रेमाची धारा बरसली ती राधा. राधेला पाहून हरी भुलले आणि बैलाच्या खाली धार काढण्यासाठी बसले. कृष्णा काय करतो रे? आई दूध काढतो ग. अरे बैलाच्या घरी, बैलाच्या खाली बसून दूध निघतं का? आई ही गाईच आहे, विश्वामित्राच्या घरची होती, मला सांगायचं नाही. माझा कथाभाग एवढाच आहे. देवानं जिवंत नंदीचं दूध काढलं, पण आजच्या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 7 दिवसात माझ्या तुकोबरायानं दगडाच्या नंदीचं दूध काढलं. पुढं ऐकायला मिळेल कथा तुम्हाला. भगवंतानं 12 गाव अग्नी गिळला, 12 गाव. पण माझ्या ज्ञानोबरायाचे अक्षर ज्ञान देव मंत्र चतुराक्षरी, 4 अक्षरी मंत्र जर जपला ना, कर्माग्नीचं दहन होत आहे. किती संतांचं कार्य पवित्र आहे. देवाला ब्रह्मगिरी उचरावा लागला करंगळी लावून, पण माझ्या ज्ञानोबरायांना आज्ञा केली, चल. चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. भारत देश पवित्र, पुण्यवान. सगळ्या देवांना इथे जन्म घेण्याची इच्छा व्हावी. अनेक संतांचा जन्म या भूमीत झाला. सौभाग्याने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानला ललाभूत ठरलेल्या 5 संत कवींमध्ये 4थं स्थान माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. अनेक छोटे मोठे संत मधच्या काळात होऊन गेले. संत परंपरेला सुरुवात झाली संत तुकाराम महाराजांच्या निमित्ताने. सन 1273 मध्ये याच पटलावर एक तारा चमकला, तो निवृत्ती रायांच्या रूपानं. अवघ्या विश्वाला तेजोमय आणि ललालभूत ठरावी अशी ज्ञान लालसा ज्यांच्या अंतकरणामधून उपजली निपजली आणि माझ्या ज्ञानोबरायाच्या अंतकरणामध्ये ज्यांनी घातली, तो निवृत्ती दादा याच भूमीमध्ये जन्माला आला. 1273 निवृत्ती दादा जन्माला आला आणि मग देवांना दम पडेना, विष्णूनं अवतार घेतला तो ज्ञानोबरायाच्या रूपानं 1275 साली. लहान मोठे संत मधीच्या काळामध्ये होऊन गेले. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी, सगळ्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये जागर घातला तो नामाचा, संत परंपरेचा आणि विश्वधारणेचा. अवघा महाराष्ट्र उचंबळून काढला. प्रेमाची अंतकरणामध्ये कल निर्माण केली भक्तांमध्ये. भक्ती तरुण झाली, वैराग्य बोट धरून भक्तीचं चालू लागलं आणि अवघा महाराष्ट्र भक्तीच्या क्रांती सूर्यांना पाहू लागला. या संतांनी आपल्या पवित्र कार्याने 1275 पासून सन 1682 पर्यंतचा कालावधी, सुमारे 400 वर्षाचा कालखंड व्यापलेला आहे. 400 वर्ष संतांनी भक्ती टिकून ठेवली, वाढवली, बहरवली आणि वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. सन 1275 ते 1682 पर्यंतचा कालावधी हा मुसलमानांच्या आक्रमणाचा.
महाराष्ट्र त्राही त्राही झालेला. आया बहिणींच्या अब्रू शाबूत नव्हत्या. अब्रूची लत्तर वेशीला टांगली गेली होती. मंदिरांचे कळस संपले होते. भयभीत झालेली जनता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये लपलेली होती. चढत्या आक्रमणाच्या किंवा वाढत्या साम्राज्याचा काळ. आश्चर्याची बाब म्हणजे याही काळात धर्म टिकला, कारण तो चिरंतन होता, पवित्र होता आणि वेदासंमत होता. म्हणून मुसलमानांच्या चढत्या आक्रमणाच्या काळात सुद्धा माझा भागवत धर्म टिकून राहिला. अजून आश्चर्याची बाब माय बापा हो, ज्यांनी धर्म टिकवला ना ते तीनही महात्मे या इंद्रायणीच्या काठावर झाले. पहिले आहेत ज्ञानोबराय, दुसरे आहे तुकोबाराय आणि तिसरे आहे शंभूराजे. तीनही महात्म्यांनी धर्म टिकवला. भागवत धर्माची पताका प्राणाहून प्रिय सांभाळली. म्हणून आज जगद्गुरु तुकोबरायची कथा सकुबाई गवळी गार्डन मध्ये होतीये. काय सोसलं असेल त्यांनी. आठवा ज्ञानोबरायांचा काळ. ज्ञानोबरायांचा काळ तुम्हाला जर आठवला तर लक्षात येईल. 8 वर्षाचं पोरग आहे, 8 वर्षाचं. गावातल्या एका माणसानं त्याच्या कानामाग मारली. 8 वर्षाचं पोरग मुठी आवळतय, दात आवळतय, ओठावर दात दाबतय. ओठातून रक्त निघेल की काय अशी भीती वाटते. आणि रागानं ज्यानं मारलं त्याच्याकडे पाहतय. त्याच्या मित्रानं विचारलं, काय पाहतो रे? मारलं रे माझ्या बापाला, मारलं रे. मी जर मोठा असतो ना त्याच्या गळ्याचा घोट घेतला असता रे. रोज शाळेत जाताना ज्यानं मारलं ना त्याच्या दाराकडे पाहतय, डोळ्यात रक्त आणतय. 8 वर्षाचं पोरग बापाला मारलं तर एवढं अंतकरणाला झोंबतय. माझ्या ज्ञानोबरायांच्या आईबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, किती वेदना झाल्या असतील. पण मायबापा हो, माऊली ती माऊली 9000 ओव्या लिहिल्या, पण एका ओवीमध्ये सुद्धा शब्दानं कुणाला दुखवलं नाही. म्हणून माऊली आहे, म्हणून ज्ञानोबराय. सांगा ना, माऊलींचं जीवनच असं आहे. पोरांना मुंज व्हावी म्हणून सगळ्यांकडे जातायत, पाया पडतायत. आई बापाच्या डोळ्याला धारा आहे. ब्राह्मण वृंदांना म्हणतात, मायबाप मायबाप घ्या ना पोरं आमची, आमच्या पोरांच्या करांना मुंजा घ्या ना. तुमच्या समाजामध्ये चुकलो असेल मी, पण माझी शिक्षा माझ्या बाळांना का देताव, का देताव? पैठणला जावं लागेल. ब्रह्मवृंदांचा निर्णय झाला. मजल तर मजल करत विठ्ठल पंत आणि रुक्मिणी पैठणला पोहोचल्या. मृदुल शास्त्री आणि गणेश पंतांनी निर्णय दिला, देहांत प्रायश्चित्त. डोळ्यापुढे उभी राहिली ती बाळ. निवृत्ती चुकला होता. ब्रह्मगिरी पर्वतावर निवृत्ती कधी चुकला होता. घरी होती सोपाना मुक्ताई आणि माझा ज्ञाना. डोळ्यापुढे काजवे चमकले. माझ्या बाळांचं कसं होईल? धीरोदत्तपणे दोघही सिद्ध बेटात आले. पोरं झोपलेली होती. अंगावर घालायला पांघरून नव्हतं रे. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. पोरांना जीव घातलं. पोरं झोपवली. निघायची वेळ झाली. बोरू टाकामध्ये बुडवला आणि लिहायला सुरुवात केली. ज्ञानोबरांना एक पत्र माझ्या विठ्ठल पंतांनी लिहिलं. ज्ञाना, आम्ही चाललो रे आता. बाळा, निवृत्ती आला ना, तू तुमची काळजी घेईल, पण आलाच नाही तर माझ्या मुक्तीला आणि सोपानाला सांभाळ रे, कारण तू ज्ञान आहे. पोरांना जीव घातलं. निघायची वेळ झाली. उंबरेच्या पलीकडे पाऊल टाकलं आणि मुक्ताई परत मागा आली. रुक्मिणी परत मागा आली. मुक्ताईचा मुका घेतला, ज्ञानाचा मुका घेतला. सोपानाच्या डोक्यावरून हात फिरवला. रुक्मिणी, तुला सांगू, पोरांना बाप नसला तरी चालेल ग, पण आई पाहिजे. तू नको येऊ माझ्या बरोबर, नको येऊ. धनी
जी रडते ना ती या पोरांची आई आहे, आणि जी तुमच्या बरोबर येणार आहे ना ती तुमची पत्नी आहे. तू माझं जर कुंकूच राहिलं नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे हो, सांगा ना तुम्ही. उंबरेच्या बाहेर पाऊल टाकलं आणि विठ्ठल पंतांच्या खांद्यावरचं उपरणं ओढलं. अरे 17 ठिकाणी फाटलेलं, पोरांच्या अंगावर घातलं, तोंडावर घातलं की पाय उघडे पडायचे, आणि पायावर घातलं की तोंड उघडं पडायचं. ज्ञानरायाचा मुका घेतला, सोपानाला जवळ कुशीत घेतल्यासारखं केलं, थोपटून निजवलं आणि बाहेर पडली. परत माघारी ओळाली, मुक्तीला जवळ घेतलं, मुक्तीला झोपेत जवळ घेतलं आणि रडू लागली. रुक्मिणी, सांगतोय ना येऊ नको म्हणून, तुला नाही येणं व्हायचं. धनी, मी रडते याच्यासाठी नाही हो, मी चालले म्हणून. माझा निवृत्ती मोठा आहे, कसाही जगेल. माझा ज्ञानी आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब, येर माणूसपण भांब लौकिक भागू, तो कसाही जगेल. माझा सोपाना रडत खडत जगेल हो, पण माझ्या मुक्तीला अजून पोलकं घालता येत नाही हो, चोळीची गाठ बांधता येत नाही. कशी जगेल या जगतामध्ये माझी मुक्ताई, सांगा ना तुम्ही. आणि अजून एक सांगू, माझा ज्ञानात कसाही जगेल, निवृत्ती कसाही जगेल, पण माझ्या मुक्तीच्या केसातला गुंतडा कोण काढेल हो? लेकीच्या केसाचा गुंतडा काढण्यासाठी आई पाहिजे हो, म्हणून मी रडते. देहांत प्रायश्चित्त घेतलं आई बापांनी. झालेली फरफट ज्ञानदेवाची सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबरायांची समाधी घेतली, निवृत्ती दादानं शिळा सरकवली. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला, परत ज्ञानाचा सूर्य या महाराष्ट्रानं कधी पाहिलाच नाही. समाधीला जाताना देवही रडले, काय भाग्य माझ्या ज्ञानोबरायांचं. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्यास. रडू लागले. ज्ञानदादा रडतोय. मुक्ताईनं शरीर सांडलं, सोपानानं शरीर सांडलं, पण जाताना उपकार माऊलीनं आमच्यावर जाताना सुद्धा केले. समाधीस्थ होऊन ज्ञानोबराय आजही भजन करतायत, पण ज्ञानोबरायनं उपकार असे केले. यवनांचा काळ होता, चढत्या आक्रमणाचा होता, मंदिरं संपत होती, कळस कापले जात होते, आया बहिणींच्या आबरू संपल्या जात होत्या, पण समाधीला जाताना माझ्या ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरी मात्र खाली घेऊन गेले होते. उपकार केले तुमच्या आमच्यावर. मग आमच्या पैठणच्या नाथबाबानं शुद्ध केली, म्हणून ती आम्हाला मिळाली. आणि जर ज्ञानेश्वरी जर नसती ना, ज्ञानेश्वरी फार गोड आहे, वेदांतापेक्षाही गोड आहे. ज्ञानेश्वरी ज्याला कळाली त्याला ज्ञानाही कळाली. आणि ते भाग्य, ते परमपवित्रतेचं लक्षण माझ्या ज्ञानोबरायांनी ठेवलं. तुकोबरायांची ज्यांनी धर्म टिकवला, दुसरे संत तुकोबराय याच मातीत आणि इंद्रायणीच्या काठावर, त्यांचं चरित्र 7 दिवस पाहायचं आहे. आणि तिसरे शंभूराजे. सांगा ना, शंभूराजांनी 16व्या वर्षी हिब्रू पाली अनेक प्रकारच्या भाषा अवगत केल्या, अनेक प्रकारचे ग्रंथ वयाच्या लहानपणात कमवले. बापापेक्षा जास्त लढाया माझ्या शंभूराजानं केल्या. शिवाजी महाराजांपेक्षा जास्त लढाया करणारा एकमेव राजा आणि एका पायावर घोडा रणांगणामध्ये वळवणारा राजा शंभूराजानंतर परत अवघ्या महाराष्ट्रात झालाच नाही. पण शिवाजी महाराजांना स्वारीवर गेल्यानंतर पत्र गेलेला आहे, युवराज राज्य कारभारामध्ये दखल अंदाजी करतात. उलट टपाली पत्र आलं, बाळराजे आम्ही स्वारीवरून परत येतपर्यंत तुम्ही संगमेश्वरावर जाऊन राहावं. माझ्या शिवाजी राजांचं खूप प्रेम होतं, शंभूराजांवर खूप प्रेम होतं. एक दिवस शंभूराजांच्या पत्नीला महाराज विचारतात, सुनबाई, बाळराजे आमच्यावर नाराज आहे, आमच्याशी बोलत नाही. महाराज, बाळराजांना असं वाटतं का तुम्ही त्यांना बापाचं प्रेम देतच नाही. खोटं आहे हे.
माझ्या शंभूला जाऊन सांगा, अरे बाप कळण्यासाठी बाप व्हावं लागतंय. त्याला जाऊन सांग की बाप व्हा झाला ना का तुला बापाचं प्रेम कळेल. शंभूराजे संगमेश्वरावर गेले आणि संगमेश्वरावर गेल्यानंतर गणोजी शिर्के स्वतःचा मेवणा वतनदारीसाठी फितूर झाला आणि वेढा पडला शंभूराजांना. खंडोजी बल्लाळ सांगत आला, महाराज महाराज युवराज उठा. वेडा पडला, पळा पळा पळा. घोड्यावर टांग मारली आणि संगमेश्वरी नदीला पार करून जात असताना घोडा धारेला लागला, घोडा वाहू लागला. खंडो बल्लाळानं एवढ्या पुरात सुद्धा उडी मारली आणि घोड्याला धरून पैल तीराला नेलं. म्हणून इतिहास त्या दिवशी गरजला, होता खंडो म्हणून वाचला शंभो. पलीकडच्या तीरावर आला, वाटलं आपली सगळी माणसं आहेत, पण माणसं आपली नव्हतीच मुळी. राजा जेरबंद झाला, चराठानं बांधला गेला, रशीनं बांधला गेला आणि राजाचं मुंडन करण्यात आलं. केस काढण्यात आली, दाढी काढण्यात आली आणि राजांना घोड्यावर आडवा टाकला. गडाच्या खालून माझे शंभूराजे चालले होते, पण गडकऱ्याला माहित नव्हतं माझा राजा चाललाय. भिल्लाच्या पोरांनी वाट दाखवली आणि ज्यावेळी या वडू गावाला आणलं, सोळू आपटी वडू या परिसरात राजांना आणलं आणि मग भिल्लाच्या पोरांना कळालं वाट दाखवलेला आमचा राजा होता, बंदिवान झाला. गडाच्या किल्ल्यावरनं उंचावरून उड्या मारून जीव देऊन टाकला भिल्लांच्या पोरांनी. इतकं प्रेम माझ्या राजावर करायचे. औरंगजेब खुश झाला, हे अल्लाह, हे परवरदिगार, खुश नसीब है हम, शुक्र गुजार है, अगर अखीर दक्कन का चुआ हाथ में आ ही गया. राजवस्त्र घालतो, इसको वस्त्र निकाल लो और विदूषक के झबले पहना दो. राजाची राजवस्त्र निघाली, विदूषकाची झबलं पहनली. साखळ दंडाने माझ्या राजांना बांधलं. चौकात उभं राहिलं, कुणी यावं आणि टपली मारून निघून जावं. वाघ बंदिस्त झाला. अवघा महाराष्ट्राचा राजा कैद झाला. साखळ दंडाने बांधलेला राजा, कुणी यावं तलवारीच्या टोकानाशी चीर मारावी, रक्ताची चिळकांडी बाहेर पडावी. पण राजांना असंख्य वेदना होत असून सुद्धा शंभू राजांनी हुकाचू करू नये. रोज एक फरमान निघायचं. राजांच्या पुढे उभं केला, हे शंभू धर्मांतरण कर, सोडून देतो. राजा जिनं गर्भामध्ये रामायण महाभारत शिकवलं त्या जिजाऊचा मी नातू, ज्याला दादोजी कोंडदेवानं मांड ठोकायला शिकवली त्या वाघाच्या बछड्याचा मी पोरगा. वारा, वाघ आणि मराठा हे अग्नीशी खेळतात, वाऱ्याशी झुंजतात आणि सह्याद्रीच्या कड्या कपारीत राहतात. धर्मांतरण अमान्य. ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते हैं क्या मालूम. अगर एक ऐसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी ना करती. अरे कडाडले शंभूराजे, कसा पैदा होईल तुझ्या पोटात कसा पैदा होईल. बापाला विष घालून मारणारा, चुलत्याला कैदेत टाकणारा शंभू राजा पैदा होईल सह्याद्रीच्या कुशीत, जिजाऊच्या मुशीत आणि शिवाजी राजांच्या छातीत. कायश फरमान सुटलं, इसकी जबान बहुत चलती है. औरंगजेब म्हटला, याची इसकी जबान बहुत चलती है, काट डालो जबान. ज्या जिभेन जगदंब औसाए मासाए एवढे शब्द उच्चारले, ती जीभ आज तुटली, जीभ बाहेर निघेना. दोन हशमांनी दाब दिला कानावर आणि वरून ठोके मारायला सुरुवात केली. 10-3चं बळ असलेला शंभू राजा, जीभ बाहेर निघाली, श्वास दाबला, कान दाबले, कानावर जोर दिला, जीभ बाहेर निघाल्याबरोबर तुकडा पडला. जीभ जमिनीवर पडली, इंच 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 उड्या मारू लागली. अस्पष्ट आवाज आला, जगदंब जगदंब जगदंब. रोज एक फरमान निघायचं. आज फरमान निघालंय, नख काढा. नख उपटली राजांची, मिठाच्या पाण्यामध्ये बुडवली. धर्मांतरण अमान. अंगावरचे केस उपटायला सुरुवात केली. किती वेदना झाल्या असतील सांगा ना माय बापा हो, ज्यांनी धर्म टिकवला किती वेदना झाल्या असतील. तो काळ उघडला, अमावस्येचा दिवस. गुड्या उभारायला सांगितल्या औरंगजेबानं सगळीकडं. त्या गुढीला
स्त्रियांची वस्त्र, साडी, चोळी आणि उलटा तांब्या टाकला. याचं कारण असं होतं का आता स्त्रियांची आबरू वाचवणारा कुणी राहिला नाही, आम्ही टांगली वेशीला. औरंगजेबानं सगळ्यांना सांगितलं. गुड्या उभारल्या, फरमान आलं, इसकी आंख मुझे बहुत जलन करती है, निकाल दो आग. राजांना बांधलेला एक कवी कलश बाजूला आहे आणि कवी कलश म्हणतो, राजे वेदना होतात का? तेवढ्यात हशम तापलेल्या सळ्या घेऊन पुढे आला. डोळ्यामध्ये खुपसल्या करपट वास आला. धूर निघाला, चरचर झालं. राजेंच्या डोळ्यातून अश्रू आले आणि राजे म्हणू लागले, महाराज, शिवाजी महाराजांना आठवतात राजे आज? महाराज महाराज महाराज, ज्या जिभेनं तुम्हाला आम्ही आबासाहेब म्हणायचं ती जीभ राहिली नाही हो महाराज. महाराज, तुकडा पडून गेला होत्या जिभेचा. महाराज, ज्या बोटानं आग्र्याचा वेढा आम्ही तोडला ना महाराज, त्यांना आता नख राहिली नाही हो महाराज. महाराज, ज्या डोळ्यांनी महाराष्ट्राचं देखणं स्वप्न पाहिलं, स्वराज्याचं सिंहासन बांधायचं राहिलं हो महाराज. अवघ्या स्वराज्याला तोरण चढवायचं राहिलं महाराज. महाराज, आबासाहेब, आम्ही रडतो याच्यासाठी नाही की आम्ही आता जाणार आहे, संपणार आहे. आम्ही रडतो याच्यासाठी आबासाहेब, तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला जगणं शिकवलं आणि तुमच्या बछड्याला अवघ्या महाराष्ट्राला मरण शिकवायला लागतंय, म्हणून मी रडतोय. इंद्रायणीला अश्रू आवळले नाही. इंद्रायणी उंच उंच उसळू लागली आणि क्षणभर व्हायची थांबली. वारा थांबला आणि शंभू राजे संपूर्ण गेले. हे तीनही महात्मे झाले इंद्रायणीच्या काठावर. अवघ्यांनी महाराष्ट्र जगवला, बहरवला. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांमुळे आळंदी प्रसिद्धीस आली. तिचं महात्म्य वाढलं. ज्ञानोबरायांच्या अगोदर इंद्र येऊनी इंदोदरीशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रान तपश्चर्या केली. आजही सिद्ध बेटामध्ये सकाळी सगळे देव येऊन थांबलेले असतात. चंद्राला ज्यावेळी शाप दिला किंवा इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, सगळ्यांना कथा ज्ञातभूत आहे. पण शाप घालवण्यासाठी इथं स्नान करू लागला ती इंद्रायणी. 16व्या शतकात नाथ बाबांमुळे पैठण प्रसिद्धीला आलं. 13व्या शतकात ज्ञानोबरायांमुळे आळंदीचं महत्व वाढलं. 17व्या शतकात देहू तुकोबरायांमुळे प्रसिद्धीला आली. परंतु यापूर्वी काय होती देहू? जे धर्म जात अघवे युगा युगा मी रक्षावे, ऐसा वोग हा स्वभावे आद्यशे. ऐसिया काजाला अवतरे मी युगे युगी, परिहेची ओळखे जो जगी, तो विवेकिया. माझी मुंबईला कथा झाली नेरूळमध्ये उपमहापौरांकडं. आणि त्यावेळेस एक जण एवढा उद्युक्त झाला की त्यानं शेवटच्या दिवशी माळ घातली माझ्या हातानं. म्हणला, महाराज, सद्गुरू तुकोबरायांना गुरुभेट झाली, मलाही तो बोध व्हावा या न्यायानं मी तुमच्याकडे आलेलो आहे. मी माळ घातली, बोध दिला आणि त्यानंतर अंधेरीला एकदा कीर्तनाला गेलो. त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, AC ऑफिस. त्याच्या हाताखाली 5-50 लोक कामाला. मी केबिनमध्ये गेल्याबरोबर त्याची धांदल उठली. टाय घातलेला त्यानं माझं दर्शन घेतलं आणि अशी बेल मारली. शिपाई आला. बोलवलं साहेब? म्हटले, हो बोलवलं. अरे महाराजांना जरा पाणी आण ना. त्यानं मला ॲक्वाचं थंडगार पाणी आणून दिलं. तो शिपाई गेल्यानंतर मी त्याला म्हटलं, का हो साहेब, हाताच्या अंतरावर बाटली होती, मी घेतली असती ना किंवा तुम्ही दिली असती ना. म्हटले, महाराज, मी इथं साहेब आहे,
मीच जर तुम्हाला पाणी द्यायला लागलो तर माझी पोझिशन काय राहणार? ठीक आहे, काम उरकलं, सगळं झालं. दुपारी हाफ डे टाकली, त्यानं म्हटलं आपण घरी जाऊ, जेवण करू आणि मग तुम्ही अंधेरीला पुढं तुम्हाला मी सोडवतो. आम्ही घरी आलो, लिफ्टनं 4th फ्लोअरला आलो आणि 4th फ्लोअरला आल्यानंतर दारावरची बेल वाजवली. त्यांच्या सौभाग्यवतींनी दरवाजा उघडला. आमच्या दोघांना एकत्रित पाहिलं आणि ती त्यांच्यावर खेकसलीच. सांगायचं नाही का महाराज येणार आहे, व्हा आता दूध घेऊन या. यानं बॅग तिथं ठेवली, लिफ्टचा वापर नाही केला, जिन्यानं पळत सुटला. तिकून आल्यावर मीच बॅग घेऊन आतमध्ये आलो. तिकून आल्यावर मी म्हटलं, साहेब मगाशी हाताच्या अंतरावरचं पाणी सुद्धा तुम्ही मला देईनात हो, आणि आता इतके फास्ट पळालात 100च्या स्पीडनं. मला म्हणे, महाराज तिथं मला नांदवायचंय आणि इथं मला नांदायचंय. हा फरक आहे. काय? पंढरपूरमध्ये परमात्म्याला जगाला नांदवायचंय आणि इथं विश्वंभर बाबाकडे नांदायचंय. देहू गावात शेजारी शेजारी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत, उत्तराभिमुख मूर्ती आहेत. असं म्हणतात, देहूच्या उत्तर बाजूच्या दरवाजानं आला आणि पंढरी परमात्म्याचं दर्शन घेतलं ना, त्याला जगामध्ये काही विघ्न नाही. माझी देहूमध्ये कथा झाली. यावर्षी रामभाऊ महाराज राऊतांची होती, त्याच्या आणल्या वर्षी माझी होती. वैकुंठ गमन सोहळ्याच्या ठिकाणी रात्री 2:30 वाजता आम्ही वैकुंठ गमन केलं होतं. तुकोबराय वैकुंठाला रात्री 2:30 वाजता गेले. इतकी गर्दी तुफान होती. पण मी ज्या ज्या वेळी उत्तर दरवाजानं दर्शनाला जायचा सकाळी, मला आनंद व्हायचा. उत्तराभिमुख मूर्ती आहे, अर्थात जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तेच उत्तराभिमुख आहे. जर कधी गेला तर तुमच्या लक्षात येईल, उत्तराभिमुख मंदिर आहे. समोर गरुडापार आहे. गरुड हनुमंत देवासमोर हात जोडून उभे आहेत. काय वर्णन देहूचं आहे. पूर्वेकडील दरवाजाजवळ दक्षिणेजवळ तोंड असलेला विघ्नराज गणराय आहे. ज्यानं मोरे घराण्यावर अविरत कृपा केली तो विघ्नराज. बाहेर मंदिराच्या थोडस बाहेर आले की भैरवाचं छोटस मंदिर आहे. अवघ्या गावाचं रक्षण करणारा रक्षपाळ म्हणून भैरवाकडे पाहिलं जातं. त्या भैरवाच्या मंदिराच्या बाजूलाच इनामदारांचा छोटासा वाडा आहे. म्हणजेच मुख्य घराण्याचं घर ज्याला म्हटलं जातं ते भैरवाच्या मंदिरापाशी आहे. ज्या घरात तुकोबरायांचा जन्म झाला त्या खोलीत तिथे मागावून आता विठ्ठल मूर्ती बसवलेल्या आहेत. वाड्याच्या पश्चिमेस इंद्रायणीच्या बाजूला एक पडकी बखळ आहे. तिला मंबाजीबुवाचं घर आणि त्याची बाग होती. आजही ती बखळ पडलेली आहे. मंबाजीबुवाची बाग आणि घर त्या बखळेच्या जागेवर होतं. इंद्रायणी नदी झुळझुळ झुळझुळ वाहते. देहू गावाला वळसा घालून दक्षिण वाहिनी इंद्रायणी वाहते, उत्तराभिमुख वाहते. नदीच्या उत्तरेत जाताना मैल दैडमैल गेलं की एक डोह लागतो, त्याला गोपळपुरा असं म्हणतात. त्याच्या पुढे गेले की थोरला डोह आहे. पिंपरी वृक्ष तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. आजही जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाची साक्ष तो पिंपरणीचा वृक्ष आम्हाला देत राहतो. ज्या वृक्षाखालून जगद्गुरु तुकोबरायांनी प्रयाण केलं तो पिंपरणीचा वृक्ष तुम्हा आम्हाला आजही पाहायला मिळतोय. पण हे क्षेत्र असण्यापूर्वी इथली माती कुणाची तरी वाट पाहत होती. तेच चरित्र तुम्हा आम्हाला अनुभवायचंय, ऐकायचंय, श्रवण करायचंय. 7 दिवस हे देहू गाव कुणाची तरी वाट पाहत होतं. अनेक इनामदार वतनदार त्या काळात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले होते. वाढता प्रभाव जागीरदारांचा इनामदारांचा झाला होता. जावळीच्या खोऱ्यामध्ये इनामदार वतनासाठी भांडत होते आणि इनामदार एकमेकांमध्ये भांडत असताना या मोऱ्यांच्या घराण्यामध्ये जावळी खोऱ्यामध्ये असा एक महात्मा प्रकट झाला, विश्वंभर बाबा आणि अमाई माता. ज्या विश्वंभर बाबा हे तुकोबरायाचे 8वे मूळ पुरुष, 8 पिढ्यांपूर्वीचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा.
सात्विक, अंतकरणामध्ये परमात्मा वृत्ती धारण केलेली, पण स्वकीयांचा वाढता त्रास झाला आणि विश्वंभर बाबाला प्रपंच नको वाटू लागला. नको हा रुक्या टुक्याचा हिशोब, नको पैक्याचा हिशोब, नको प्रपंच, नको नातेवाईक. वैराग्य वृत्ती वाढायला लागली, परोपकारी वृत्ती, अंतकरणामध्ये दया होती. पूर्वापार पंढरीची वारी घरात चालतच आली होती. त्यांचं जीवन असं होतं, वडिलांनी टिकवलेली वारी ती माझी मीराशी. माझ्या वडिलाची मीराशी गाते माझ्या वडिलाची मीराशी गादेवा माझ्या वडिला. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते. उद्या तुकोबरायांचा जन्म, ज्यांना धोतर घालता येईल त्यांनी धोतर घाला. उद्या परमात्मा अवताराला येणार आहे. सगळीकडे आनंदोत्सव असेल. उद्या पाळणा होईल. सुंटवडा ज्यांना करून आणता येईल त्यांना आणा, नाहीतर इथे आणणारच आहोत. अतिशय सुंदर पद्धतीनं कथा विश्राम करते. लक्ष द्या आपल्या सूचना. याच्यानंतर भजन होईल. एक 2 मिनिट आम्ही एकदा म्हणू, महिला एकदा म्हणतील आणि तुम्ही एकदा म्हणायचं. पाहू आवाज कुणाचा जास्त आहे. नंतर नाट्यप्रसंग होतील, कुणी उठायचं नाही. त्याच्यानंतर उद्याच्या सूचना होतील आणि त्याच्यानंतर आरती झाल्याच्या नंतर आपापलं स्थान सोडायचं आहे. एकदा भजन करा. श्री तुकाराम जय तुकाराम, श्री तुकाराम श्री तुकाराम जय तुकाराम, श्री तुकाराम जय तुकाराम, श्री तुकाराम जय तुकाराम, श्री तुकाराम जय तुकाराम. महिला वर्ग म्हणा सुरात अजून. पुरुष वर्ग हिंदू धर्म के राजा शिव छत्रपती महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, अपने माता पिता की जय मैया की. तुकाराम श्री तुकाराम जय तुकाराम, 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज, आर्य सनातन हिंदू धर्म के राजा शिव छत्रपती महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, अपने माता पिता की जय मैया की. देहू गावामध्ये विश्वंभर बाबा आलेले आहेत. स्वर्गामध्ये सगळ्या देवांची सभा चालू आहे. ब्रह्मा यथार्थ आनंद भव, आनंद भव, आनंद भव. विष्णू भगवंत सभेला आलेले आहेत. कल्याण भव, कल्याण भव, कल्याण भव. शंकर भगवंत स्वर्गामध्ये आलेले आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. त्याच वेळेस ज्ञानोबरायांना बोलवणं धाडलं आणि निवृत्ती दादा येते झाले. निवृत्ती दादा ज्ञानदेवांना सांगतात मी चलतो, तू ये बरं. निवृत्ती दादा निघालेले आहेत. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार.
सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार निवृत्ती दादा सभेला पोहोचलेले आहे. सगळ्या देवांना दंडवत घालून निवृत्ती दादा स्वर्गामध्ये पोहोचलेले आहे. तेवढ्यात ज्ञान दादा येते झाले. ज्ञानोबा येऊ लागले. स्वर्गावरून पुष्पवृष्टी होऊ लागली. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. 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 कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा स्वर्गात पोहोचले. निवृत्ती दादा आणि तेवढ्या सोपान काकांना निमंत्रण धाडलं. सोपान काका येथे झालेले आहेत. ब्रह्मसोपान तो झाला